वाघमारे वाघमारे अंदर सामान पदर आले काका. मला तुम्हाला असं पदर घातलेलं बघायचं होतं. अगं बाई सामान आणलंस का? हे काय सगळं सामान आणलंय. हळू. मग वाघमारे सगळं सामान व्यवस्थित आहे ना? साखर तुमच्यापेक्षा जरा कमीच गोड आहे वाघमारे. डाळदा आहे का? तू काय म्हणून आणलंस? पीठ 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 तांदूळ. सत्या काय करायचं रे? एवढं सगळं सामान कुठे ठेवायचं? आपल्या घरात तर जागाच नाही. हो वाघमारे टोमणे मारू नका. सकाळ सकाळी डोक्यात जाऊ नका माझ्या. जे काय ते स्पष्टपणे सांगा थेट. काय हे? डाळी आहेत माहित नाही होय तुम्हाला? किती दिवस पुरणार? 2-3 दिवस पुरतील. आणि त्यानंतर? त्यानंतर नवीन डाळी आणायच्या. वाघमारे कसं असतं माहितीये का? माणसानं रोज फ्रेश खाल्लं ना की माणूस बी एकदम फ्रेश राहतोय हो. आणि आपल्या घरात फ्रीज नाही ना, नाहीतर मी जास्त डाळी आणली असतं स्टोअर करायला. तू खरंच तेलावरच्या पुरणपोळ्या केल्यास का रे? हो वाघमारे मी तुम्हाला स्वतः शिकवल्या होत्या. माझ्या हातनं खाऊ घातल्या होत्या. विसरला का? किती दिवस तेच बोलून दाखवणार? मग तुम्ही पण किती दिवस हेच करत बसणार? डाळी कधी फ्रीज मध्ये ठेवतात? हा, एकदाच खूप आणून डब्यात भरून ठेवायचे असतात. आता मला काय माहित. हे बघा मला स्वयंपाक चांगला बनवता येतो. कशात काय ठेवायचं हे मला कुठं माहिती आहे. हॉस्टेलमध्ये ना मी सगळं फ्रीज मध्येच ठेवायचो. आता हॉस्टेलमध्येच नाही. डाळी फ्रीज मध्ये नाही डब्यात ठेवतात. अच्छा मग काम करतो मी जाऊन डबा घेऊन येतो. हा काही गरज नाही. आता नको खर्च करू. मी करते मॅनेज. अहो मी करते मॅनेज म्हणजे? वाघमारे 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 सॉरी सॉरी. वाढवून ठेवलंस का? कामात काम वाढवून ठेवायचं नुसतं. अहो मी काय म्हणतोय तुम्ही कशाला काय मॅनेज करता? तुम्ही कामावर जावा. हे सगळं मी करतो सोडा. लगता है आपकी याददाश्त थोडी कमजोर. सकाळी काय सांगितलं होतं? काय? मी आज रजा घेतली. अच्छा अरे होईच की तुम्ही रजा घेतले नाही. लक्षातच नाही माझ्या. पर तरी बी मी काय म्हणतो सगळं काम कर तुम्ही एकट्यानंच करणार आहे का? मला बी जरा करू द्या ना. मी सगळं काम करते. तू जा कामावर. मी नाही जाणार. मी पहिला घर सेट करतो मग बघू कामाचं. तू समोर ये आधी. समोर ये. सध्या तू नगरसेवक आहेस. तुझं कामावर जाणं जास्त महत्वाचं आहे. लोक खोळंबले असतील तुझ्यासाठी. वाघमारे इथं आपला संसार खोळंबलाय. हे बघा मला माहिती आहे माझं काम आहे. माझी जबाबदारी आहे. मी उद्या जाईन आणि सगळं काम करेन. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. पण आधी मला घर सेट करू द्या. असं तुम्हाला एकटीला सोडून नाही जाऊ शकत ना मी. बरं ठीक आहे. आजच्या दिवस राहून दे. सत्यदा मंजू वहिनी. सत्यदा मंजू वहिनी. सवे दादा वहिनी. सवे सवे काय झालं बाळ? तुम्ही कसे? आम्ही छान. तू कशी आहेस बाळ? सत्यदा मंजू वहिनी तुम्ही घरात नाही म्हणून करमत पण नाही बघा. घरात लय वाद होत आहेत. तुम्हाला घरातून बाहेर काढलं म्हणून बलम्याने घरी येऊन राडा केलाय. काय? होय तो थोडा दारू पिऊन घरी आला होता. मम्मीला त्यानं लय सुनावलंय.
मम्मीला ते सहन नाही झालं म्हणून मम्मीने त्याच्यावर हात उचलला. काय? काय मम्मीचं ना आता अति होत चाललंय हा? बलमावर हात उचलला म्हणजे काय? तिला तर बोलगितलंच पाहिजे. सत्या 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 थांब. हे बघ, उगाच डोक्यात राग घालून घेऊन काही करू नकोस. शब्दाने शब्द वाढत जाईल अरे. आणि बलमा दारू पिऊन आला म्हणून मम्मी अशा वागल्या असतील ना. शांत हो. सावकाश चढ. हेच ना. हा ते काढ, एकदम अलगद काढा. आई, अगं लयच भांडी झाली ग. होय, अगं या पोत्यात ना पितळची भांडी आहेत. पितळाची? म्हणलं होतं मंजूला तिच्या लग्नात देईल, पण तिचं लग्न एवढ्या मोठ्या घरात झालं का काय गरजच नाही. बया 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 बया, अगं किती धाडधूड लावलायचा. वाईट तर शांतवानी झोपून द्या की मला. हे काय? हा? हे पितळाची भांडी कसं पाय काढली ती? हाय का? अगं दीदीला द्यायची माझ्या. हाय का आता? ती म्हणल्या का नाही मला न ग काय गरज नाही भांड्यांची. हाय का? कशाला म्हणजे? आता दीदी वेगळी राहायला लागल्या, तिला लागणार आहेत ना भांडी. आणि असं बी आईनेही दीदीच्या लग्नानंतर दीदीलाच द्यायला भांडी ठेवल्यात. होय का नाही आई? होय. हा होय म्हणत्या. अबाग, ही समधी भांडी माझ्या दादानं घेतलेली आहे ती. त्याच्यामुळे ह्या भांड्यांवर माझाच अधिकार आहे. ए, कसला तुझा अधिकार? काय संबंध? ही समधी पितळाची भांडी माझ्या भावाने घेतलेली आहे ती. त्याच्यामुळे ह्या भांड्यांवर फक्त माझा अधिकार आहे. आणि इकडं वंस, हे बघा, असं बी वडिलांनंतर त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आहे ना मुलांचा अधिकार असतोय. त्याप्रमाणे या सगळ्या भांड्यांवर माझ्या मंजूचा आणि आमरीचा अधिकार आहे. हा, आता तुमच्या वडिलांनी घेतली असती भांडी तर तुमचा अधिकार असला असता. ए सुनंदे, इथं माझा बा काढायची गरज नाही, सांगून ठेवत्या. हा, कोण लागून गेलीस ग तू माझ्या बापाचं नाव काढणारी?